हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवसांनी घेतलेला आहे आज व्हिडिओ काढायला. तर काही कारणांमुळे वेळच भेटला नाही. तर लगबग झालेले आहेत आता 2.5 महिने आणि त्यापासून काही व्हिडिओच काढला नव्हता. तर काही दिवस मी करत होती, 8 वर्ष करत होती मी दुकानामध्ये टेलरिंगचं काम आणि शिवत होती कपडे. आणि आत्ता दुकान केलेलं आहे खाली आणि आता घेतलेले आहेत घरी शिवायला. तर ही बघा दुकानातली आपली मशीन वगैरे सर्व आणलेलं आहे घरी आणि काही मशीन इकडं ठेवलेल्या आहेत. खूप असा पसारा झालेला आहे सर्व आणल्यामुळे. तर पाय खूप सुजत होते दुकानामध्ये कंटिन्यू काम करून करून. तर आता दुकान केलेलं आहे खाली आणि त्यानंतर जॉब करून मग मी संध्याकाळच्या वेळेला नाईटला कपडे शिवते. 10-11-12 वाजेपर्यंत. संध्याकाळी 7ला घरी आल्याच्यानंतर 9 ते 6 जॉब करते आणि त्यानंतर संध्याकाळी आल्याच्यानंतर ना हे बघा वेळ भेटला काही घरची कामं पण. तर आत्ता हे मी सकाळ टिफिनसाठी बनवायला मुलांना पण आणि मला पण हे टिफिनला भाजी बनवण्यासाठी अख्खा मसूर निवडायला घेतलेले आहे. तर याची मी बनवणार आहे मस्तपैकी ढाब्यासारखी अख्खा मसूर. तर ही आमची आहे गावाकडनं आणलेली अख्खा मसूर. तर बनवणार आहे. आता दुकान खाली केलं आणि त्यानंतर जॉबला जायला सुरुवात केल्यामुळं आता धावपळ खूप होते. त्याच्यामुळे आता तब्येत पण खूप अशी खाली झालेली आहे आणि खूप अशी कमजोरी पण आलेली आहे. पण काय प्रत्येकाला काम केल्याशिवाय तर काही पर्याय नाही. आणि तर आपल्या गिरायकांना आपल्या 8 वर्षापासूनचे गिरायके आहे त्यामुळं ब्लाऊज शिवायचं पण काम चालूच आहे. पण मी ब्लाऊज घरी शिवते. सुट्टीच्या दिवशी हप्त्याचा एक वीक ऑफ असतो, त्या वीक ऑफला आणि कामावरनं आल्याच्या नंतर एकीकडे काही स्वयंपाक वगैरे काही कामं असतील ते पण करायची आणि त्याच्यानंतर मग कपडे पण शिवायचे. तर खूप असं आहे बघा, हे पूर्ण दुकानातल्या कपड्यांचा पसारा पण आणलेला आहे ना काही इकडं पण ठेवलेला आहे. तर आत्ता जर वेळ भेटला तर रोज आपल्या चॅनलवरती ब्लॉग येतील. तर हे बघा माझं सुपुत्र दमलेला आहे, मस्ती करून झोपलाय. अरे तू तर जागीच आहे. आणि पायल आमची आहे घरामध्ये अभ्यास करते. पायल आमच्या यावर्षी 10वीला आहे त्यामुळं तिला अभ्यासाचा खूप प्रेशर आहे. तर त्यामुळं ती करत आहे अभ्यास. आता सकाळी पण पहाटे 5ला उठणार, आंघोळ वगैरे करून अभ्यास करणार आणि सकाळच्या 7च्या शाळेला कल्पेश पण आणि पायल पण दोघं पण 7च्या शाळेला जाणार. तर हे बघा मी एकीकडे मसूर पण निवडत आहे आणि एकीकडे बोलत पण आहे. आणि ही मसूर मी आता संध्याकाळी भिजत टाकणार आहे म्हणजे सकाळी ती चांगली फुलेल आणि मस्तपैकी आपली भाजी पण तयार होईल आणि नंतर आपल्याला शिवायचं आहे ब्लाऊज. तर हे बघा आपल्या देवाला पण दिवाबत्ती केलेली आहे पायलनी छानपैकी, वात वगैरे लावलेली आहे. इथं वरती पण आपले गणपती बाप्पा आहे. तर आम्ही गणपतीचे भक्त आहोत. आमच्या घरी दरवर्षी गणपती महिन्यामध्ये येतो. हे बघा धाग्यांची रीळ पूर्ण पसारा पडलेला आहे. तर आता पसारा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आवरायला लागेल. इथं पण ब्लाऊज वगैरे पावती बुक वगैरे असं खूप असा पसारा पडलेला. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. बाय.